सेवेचा परिहार नित्य नैमित्तिक असे प्रत्येक एकादशी निमित्त होत असलेली ही आजची प्रवचन सेवा आणि या प्रवचन सेवेसाठी आपण या ठिकाणी या ज्ञानेश्वरीतील अध्याय क्रमांक 4 ज्ञान कर्म संन्यास योग आणि ह्या अध्यायामधील ही 39व्या क्रमांकाचा श्लोक आपण सेवेसाठी घेतलेला आहे। श्रद्धावालम लभते ज्ञानम तत्पर संयते इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्चिरेनादि गच्छति। ह्या अध्यायाचा थोडासा विस्तार सुरुवातीला पाहायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ह्यो जो सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग मी यापूर्वी सूर्याला सांगितला होता, सूर्यानं मनुला आणि मनुनं इक्ष्वाकुला हा सांगितला होता, पण हा कालांतराने हे ज्ञान काय झालं, लुप्त झालं। तर का लुप्त झालं तर अनेक राज्य महाराजांनी याचा लोभ घेतला, आस्वाद घेतला, हा भोग भोगला, हे ज्ञान प्राप्त करून घेतलं, पण पुढे काही लोक संसारामध्ये विषयामध्ये गुंतलेत आणि त्यांच्यामुळे हे लुप्त झालं। मग असं कसं झालं तर एखाद्या नगरीमध्ये जर लोक विवस्त्र राहत असतील तर त्या ठिकाणी महाग वस्तू, महाग साड्या वगैरे विकण्यात, कपडे विकण्यात काय अर्थ आहे काय? एखाद्या गायनाच्या ठिकाणी जर बहिरी लोक असतील तर त्या ठिकाणी सुंदर गायन करून का उपयोग आहे काय? जो मनुष्य जन्मताच आंधळा आहे त्याला सूर्य उगवून त्याला काय सूर्याचा काय त्याला आस्वाद घेता येणार आहे काय? म्हणजे ह्या पद्धतीनं अशी लोक भोगे ऐश्वर्य प्रसक्तानम तया प्रत चेतसाम व्यवसायित्मिका बुद्धी समाधोन विदेती। भोग आणि ऐश्वर्यामध्ये लोक गडून गेलीत आणि त्यांची या ज्ञानाच्या आणि परमेश्वराच्या ठिकाणी बुद्धी स्थिर होत नव्हती, म्हणून हे ज्ञान लुप्त झालंय। पण हे सगळं बरोबर आहे, परंतु अर्जुनाचा प्रश्न आहे भगवान श्रीकृष्णांना की तुम्ही हे सूर्याला सांगितलं, सूर्यानं मनुला सांगितलं, मनुनं इक्ष्वाकुला हे ज्ञान सांगितलं, मी हे कसं ग्राह्य मानू? कारण आमच्या वडिलार्जित हा सूर्य हा पूर्वीपासूनच आहे आणि तुझा आणि माझा तरी अलीकडचा जन्म आहे आणि हे ज्ञान तू सूर्याला आणि सूर्यानं मनुला आणि मनुनं इक्ष्वाकुला सांगितलं, मी कसं ग्राह्य मानू? त्यावेळी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की तुझं आणि माझा अनेक जन्म झालेले आहेत, पण ते तुला माहीत नाहीत, ते मला माहीत आहे। कारण ह्या सृष्टीचा सर्व कर्ता, निर्माता, उत्पत्ती, स्थिती, लय आणि असणारा कोण आहे तर मी भगवान श्रीकृष्ण आहे। आणि असं सांगत असताना याला त्या ठिकाणी उपदेश करत असताना हा ज्ञान योग सांगत आहेत सांख्ययोग मध्ये की श्रद्धावालम लभते ज्ञानम तत्पर संयत इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्चिरेनादि गच्छति। या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ असा आहे की श्रद्धाळू ज्ञान साधनेला तत्पर आणि जितेंद्रिय जिंकलेला असा ज्ञानी मनुष्यच शांती रूप मोक्ष प्राप्त करून घेतो। तर याचा विस्तार करण्यासाठी या श्लोकाच्या खाली ज्ञानेश्वर माऊलींनी विस्तार करत असताना काही ओव्या टाकलेल्या आहेत। तरी आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाची ठाई इंद्रिया मानू नाही। जो मनासी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेगे जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला। तया त्याची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती अशी। ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहु प्रकटे आत्मबोधाचा। मग जीवती वास पाहिजे तेवती शांतीची देखीजे ते तेथे आपपरू निर्धारीचे। ह्या 5 ओव्या महत्वाच्या आहेत। तरी आत्मसुखाच्या गोडिया, ज्याला आत्मसुखाची गोडी आहे, तरी आत्मसुखाच्या गोड्या विठ्ठीची सकळ विषया, त्याला सर्व विषयांचा विठ्ठल आलेला आहे असा मनुष्य ध्येयाच्या ठिकाणी इंद्रियांना महत्व देत नाही। जो मनाशी चाड न सांगे जो प्रकृतीचे केले नेगे तो श्रद्धेचे आणि संभोगे सुखिया झाला। तो मनाला कोणत्याही प्रकारची इच्छा सांगत नाही, मनाचे लाड पुरवत नाही आणि जी इंद्रियाखंड कर्म केली जातात ती सर्व विहित कर्म भगवंताला अर्पण करतो। मग अशा मनुष्य तया त्याची गिवसित ते ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे। आणि अशा मनुष्याच्या ठिकाणी ते ज्ञान त्याला शोधत येतं आणि त्याच्या ठिकाणी स्थिर होतं आणि मग स्थिर झाल्यानंतर ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा।
मग ते ज्ञान त्याच्या ठिकाणी असं स्थायिक होतं की जसा एखादा वड वृक्ष होतो, त्याच्या पारंब्या फांद्या होतात, त्याचा विस्तार वाढतो, तसं त्या मनुष्याच्या ठिकाणी ते ज्ञान प्रगट होतं आणि त्याचा विस्तार तो करतो. मग अशा मनुष्याला मग ते जो मनुष्य ज्या दिशेला जाईल, मग जीव ते जाईल तिकडे, त्याच्या तिकडे दिशेनंच ती शांती सगळं सुख त्याच्या प्राप्त होतं. ते ज्या दिशेला जाईल त्याच्या पाठोपाठ ते सगळं राहते. म्हणून आपल्याला या ठिकाणी श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयती इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्ची रेनादी गच्छती. मग आपण असं श्रद्धाळू का होत नाही? मग बहुना जन्मनांते ज्ञानवानमा प्रपदते वासुदेव सर्व मिती स महात्मा सुदुर्लभ. पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मामध्ये आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि अशा मनुष्य देह प्राप्त झालेला मनुष्य मात्र या विश्वामध्ये सर्व व्यापून असणारा भगवंत एकच आहे असा जाणणारा मात्र दुर्लभ आहे, किंचित आहे, लाखात एखाद आहे. म्हणून बहुना जन्मनांते, मग आम्हा तुम्हाला हा पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मामध्ये हा मनुष्य देह मिळालेला आहे. हार निद्रा भय मैथून सर्व योनीचे समसमान, परंतु मनुष्य देही विशेष ज्ञान. पशु पक्ष्यांच्या ठिकाणी हार आहे, त्यांच्या ठिकाणी निद्रा आहे, त्यांना भय आहे मृत्यूचं, त्यांच्या ठिकाणी उत्पत्ती आहे, आपल्या ठिकाणी उत्पत्ती आहे. आपण काय म्हणतोय, मीच करता भक्ता, मीच संसार सर्व आहे, माझ्यामुळे सगळं उठतंय, मी सगळं करतोय. काही नाही. आता हुंदरं सुद्धा पहिल्यावर 2.5 रुपये शेंगा आणून आपल्या बिळामध्ये ठेवतात. म्हणजे त्यांचं सुद्धा ठिकाणी प्रपंचाचं वेळ आहे. आपण करतोय असं काय नाही. पण मनुष्य देही विशेष ज्ञान आहे की आम्हा तुम्हाला ही माता बहीण बंधू ही सगळे आपल्याला कळतात. आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आपल्याला सप्त करतायत. आता आपली इच्छा झाली, आपण दिंडी काढतोय, पंढरपूरला जातोय, येताना कुठेतरी गाढवाने बघितलं म्हणजे गाढवं त्या वाळवंटातली काढत नाही. आपली इच्छा झाली, आपण सहभागी होतोय, गावात सप्त करतोय, म्हणजे कुत्री भुकतेल रस्त्याला करू शकत नाही. म्हणून आपल्याला विशेष ज्ञान प्राप्त झालंय. पण आपल्याला हा बहुता जन्मनांते ज्ञानवानमा प्राप्त, बहुना जन्मनांते पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मामध्ये आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे, पण कळालेला नाही. तर का कळालेला नाही? जसा एखादा उद्योगपती व्यापारी असतो, मोठा दुकानदार, आणि तो आपल्या रोजचा धंदा झाल्यानंतर सायंकाळी त्याला ते पैसे मोजत बसायला वेळ नसतो. तो सगळा गल्ला थैली भरून पोती घेऊन येतोय आणि घरामध्ये ठेवतोय आणि सकाळी मात्र लवकर उठून ते पैसे तो घरच्या कुटुंबांना मोजायला लावतोय आणि त्याचे 5चे इकडं, 10 इकडं, 20ची नोट, 50ची, 100 असं ते सगळं 2000 असं ती विभागणी करतो. मी जिकडे तिकडे जुळवतो आणि तो सकाळी लवकर उठल्यानंतर ते 9 वाजेस तर ते पैसे ताळमेळ सगळं लावून मग आपल्या व्यवसायासाठी दुकानाकडे जातो. आणि असंच एक दिवस ते पैसे त्यानं सगळं विस्कटलेलं असतात, टाकलेलं असतात आणि ते जुळवाय चालू असतात. आणि त्यावेळी जे 4 वर्षाचं लहान मूल घरातलं, त्यातले ते एक 2000ची नोट उचलत त्याने बाहेर उंबऱ्यावरती, बाहेर कट्टीवरती जाते आणि ते मूल 2000ची नोट घेऊन त्या ठिकाणी उभारलेलं असते. आणि दुकानातून त्या रस्त्यावरून एक जाणारी व्यक्ती असते, ती व्यक्ती ते पाहतोय, त्याच्या हातामध्ये 2000ची नोट आहे, ती व्यक्ती पाहतोय आणि त्या नोटीला तो, त्याच्या हातामधल्या नोटीला तो व्यक्ती हात घालतोय. त्यावेळी ते बाळ मात्र काय करते की रडायला लागते आणि ते रडायला लागल्यानंतर त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये क्लिक होतंय आणि असंच दुकान समोर असतंय. त्या दुकानामधलं ते 25 पैशाचे चॉकलेट घेऊन येतोय आणि त्या मुलाच्या हातामध्ये देतोय. त्या हातामध्ये चॉकलेट दिल्याबरोबर ते मूल ती नोट सोडते. मग सांगा 2000 रुपयाच्या मध्ये किती चॉकलेट आली असती? पण त्या व्यक्तीनं 25 पैशाचं चॉकलेट देऊन 2000ची नोट त्याची काढून घेतली. तसं आपल्याला हा मनुष्य देह मिळालेला आहे, पण खऱ्या अर्थानं आपल्याला तो कळालेला नाही. म्हणून आपल्याला श्रद्धा ठेवायची आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयती इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्ची रेनादी गच्छती. श्लोक काय तुम्ही पाठ करायचा विषय नाही, फक्त मराठीत अर्थ समजून घ्या. श्रद्धाळू ज्ञान साधनेला तत्पर, जितेंद्रिय जिंकलेला मनुष्य असा ज्ञानी शांतिरूप मोक्ष प्राप्त करून घेतो. मग मोक्ष काय? मग आपण त्याला ही साधना आहे ती नंतर पाहूया. मोक्ष म्हणजे काय तर शास्त्र सांगते सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. मग प्रत्येक जीवाची इच्छा आहे की मला सुख व्हावं, दुःख व्हावं, असं कोणत्याही जीवाची इच्छा नाही. नाहीतर कोणाला असं वाटतंय की मला मूळ व्याध व्हावं आणि 1 किलो जिलेबी वाटावी, असं कुठल्याही जीवाला वाटत नाही. प्रत्येक जीवाची इच्छा आहे की मला सुख व्हावं, दुःख होऊ नये असं वाटत नाही. पण दुःख व्यावहारिक दृष्टीने शास्त्र सांगते त्याप्रमाणे पाहिलं तर 3 प्रकारचं दुःख आहे. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. हे 3च दुःख आहेत.
आध्यात्मिक म्हणजे रोग शुद्धाधिकापासून उत्पन्न होणारं दुःख आहे ते एक आध्यात्मिक झालं. आदिभौतिक चोर व्याघ्र सर्प विंचू यांच्यापासून उत्पन्न होणारं दुःख आहे. आणि तिसरं प्रेत पिशाचिकापासून उत्पन्न होणार आहे ते आधिदैविक दुःख आहे. ही 3 दुःख आहेत. ह्या 3 दुःखांचं सुद्धा शास्त्र सांगते व्यावहारिक उपायाने निवृत्ती होऊ शकते. जर आध्यात्मिक म्हणजे रोग शुद्धाधिकापासून तुम्हाला थंड वाजून आली, ताप भरला, तुम्हाला भूक लागली, तुम्हाला ताण लागली, तर त्या पद्धतीने तेवढ्या पुरते ते घेतल्यानंतर तुम्हाला ते ताण भागू शकते, वेळेला अन्न मिळाले भूक शमू शकते, हे तुमचे दुःख कमी होऊ शकते. पण तुम्हाला परत भूक लागणार नाही असं आहे काय? उद्या भूक लागणार, परत तहान लागणार, परत तुम्ही 4-6 महिन्यांना आजारी पडणार, म्हणजे हे दुःख राहणार, हे व्यावहारिक उपायाने कमी येणार नाही. पुढचं चोर व्याघ्राधिकापासून सांगितलेलं आदिभौतिक दुःख आहे. ते दुःख सुद्धा तुमच्या घरामध्ये सर्प आला तर काठीनं मारता येईल, विंचू आला तर चपलानं मारता येईल, वाघ आला तर बंदुकीनं मारता येईल, हे करता येईल. हेही व्यावहारिक उपायानं निवृत्त होईल. पण अनेक कालांतराने हे सुद्धा उत्पन्न होणार आहे. आहेतच. परत विंचू येणार, साप येणार, चोर येणार, व्याघ्र येणार, हे चालूच राहणार. तिसरं सांगितलं ते आधिदैविक प्रेत पिशाचिकापासून तुम्हाला जे दुःख होतंय त्याच्यासाठी एखादा कोणतरी सांगितलं तर उत्तारा वगैरे टाकला तर ते दुःख आपलं तेवढ्यापुरतं कमी येते. पण परत 4-6 महिन्यांनी होणार नाही असं काय म्हणता येणार नाही. म्हणजे ही दुःख जी आहेत ह्याच्या पलीकडे आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. आणि ही दुःख जी आहेत तर ही दुःख व्यावहारिक उपायानं कमी होऊ शकतात, पण कायमस्वरूपी याची निवृत्ती होत नाही. म्हणून सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्या ठिकाणचं असणारं मूळ अज्ञान आहे ते आपल्याला घालवून घ्यायचं आहे. म्हणून हे मूळ स्वरूपाचं अज्ञान जे आहे ते घालवून घेण्यासाठी आपल्याला मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेने पण ते चाली जाता न पडे गुंता कोटे काही. त्यांनी जो मार्ग दावून दिलाय त्या मार्गावरनच आपण चालायचं आहे. पण आपल्या ठिकाणी आता श्रद्धा आपल्याला पहिला आता विषय आहे. आपण मोक्ष काय आहे हा आपण प्राप्त करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला श्रद्धा पहिली सांगितलेली आहे. श्रद्धाळू मग ही श्रद्धा आपण कुणावर ठेवायची आहे तर भगवंताच्या वरती आणि सद्गुरूंच्या वरती अत्यंत विश्वास असणे याला शास्त्र श्रद्धा म्हणते. मग भगवंताचे म्हणजे भगवंत कोण? चाले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलवितो हरिवन ऐकवी देखवी एक नारायण. सगळं आपल्या जीवनामध्ये जे चालू आहे आपल्या शारीरिक ह्याच्यामध्ये हे सगळं चालणार बोलणार हे कोण आहे तर त्यो एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणी नाही. तर तो कसा आहे तर विज्ञानानं सुद्धा सिद्ध करून दिलेला आहे की ह्या पृथ्वीवरती 71% पाणी आणि 29% जमीन म्हणजे पृथ्वी. आता एखाद्या बादलीमध्ये पाणी बादली भरून घेतलं, त्यात एखादा एवढा जर ढेकळ टाकला तर त्याला विरघळा किती वेळ लागतोय? तो क्षणामध्ये विरघळतोय. मग 71% पाणी असून त्याच्यावरती ही जमीन 29% असून स्थिर झालेली आहे, म्हणजे राहिलेलं आहे. म्हणजे ह्या जमिनीला ते पाणी गिळकृत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पाण्याला अग्नी सोकवण्याचा प्रयत्न करतोय. त्या अग्नीला वारा विझवण्याचा किंवा भडकवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वाऱ्याला आकाश आपल्या कोवेत ठेवण्याचा प्रयत्न. मग ह्या पंचभाव महाभूतांना एकत्र नांदवण्याचं कोण काम करतंय तर तो भगवंत. आणि तीच पंचमहाभूते आपल्या देहामध्ये शरीरामध्ये. म्हणून ह्या भगवंतावरती विश्वास ठेवायचा आहे. आणि त्या भगवंतावरती विश्वास का ठेवायचा आहे तर मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेने पण ते चाले जाता न पडे गुंता कोटे काही. हे आपल्याला या संतांनी मार्ग दावून दिलेला आहे. मग आपण जर जीवनामध्ये विचार केला तर या ठिकाणी उच्च निच्च काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्रकन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे सेलिविनी सजन कसया विकू लागे मास सावता माळ्याशी खुरपू लागे नर हरी सोनारा घडू पुंकू लागे चोका मेळ्या संगे ढोरी ओढी नामयाची जणी सवेवीची सिनी नाम्या सवे जीवी नवे संकुचित अर्जुनाची रती होय हा सारथी भक्षीप्रीती पोवी सुदाम्याची गवळ्याची घरी अंगी गाई वळी द्वापार झाला बळीद्वारा एकोबाचे ऋण फिडी ऋषिकेशी अंब ऋषी साठी सोशी गर्भवास मीराबाईसाठी झाला विष प्याला दामाजीचा झाला पाडेवार घडी माते वाहे गोऱ्या कुंभाराची हुंडी त्या मेत्याची अंगी भरी पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची. खऱ्या अर्थानं आमच्या परमार्थाचं फाउंडेशन ते आहे. पण म्हणून तुकाराम महाराज म्हणतात सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही.
आमच्या परमार्थाचं खऱ्या अर्थानं फाउंडेशन काय आहे? पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. तुका म्हणे माता धन्य द्यायची. तुकाराम महाराज म्हणतात त्यांची माता धन्य आहे, ते पुंडलिकासाठी अजून तिष्ठत आहेत. म्हणून आमच्या परमार्थाचं खरं फाउंडेशन आहे आई वडिलांची सेवा. तो आई वडिलांची सेवा करत आहे म्हणून तो युगी 28 विटेवरती उभा आहे. मग हे संतांनी, ज्ञानेश्वर माऊलींनी, आम्ही आता म्हणतोय जाती अस्पृश्यता हे झालं ते झालं हे केलं, 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलींनी हे सर्व जाती धर्मातील संत निर्माण केले. म्हणून उच्च निच्च काही नेणे भगवंत हे सर्व करण्याचं काम केलेलं आहे. तुकाराम महाराजांनी ज्यावेळी दुष्काळ होता त्यावेळी अनेक लोकांनी आपला सुकाळ करून घेतला, पण त्या काळामध्ये तुकाराम महाराजांनी स्वतःचा दुष्काळ करून घेतला. म्हणून ते संत आहेत. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, तुकाराम महाराजांनी आपल्याला वैराग्य दिलेला आहे, नामदेव महाराजांनी आपल्याला नाम भक्ती दिली आहे, आणि नाथ महाराजांनी आपल्याला शांती दिली आहे. म्हणून उच्च नीच काय हे सर्व हे सांगत असताना ह्यामध्ये 2 चरण महत्वाचे आहेत. या 13 चरणाच्या अभंगामध्ये 2 चरण फार महत्वाचे आहेत, जरा वेगळी वाटतात. ती म्हणजे सजन कसे या विकू लागे मास. आता सजन कसं या विकू लागे मास हे जर सांगितलं तर अनेक मासाची इथं दुकान होतील, चिकनची दुकान होतील. महाराज सांगून गेलेत की सजन कसं सुद्धा भगवंत त्या जवळ होता, ते सेवा करत होते, त्याला सहकार्य करत होते. तर हे शास्त्राचा नुसतं विचार केला तर अपवित्र असं हे काम आहे. मांस विकणं हे सुद्धा अपवित्र काम आहे. आणि चोका मेळ्यासंगे ढोरे ओढी, मेलेली ढोरं ओढणं हे सुद्धा अपवित्र काम आहे. पण अशा दोन्ही कामांच्या ठिकाणी सुद्धा भगवंतानं त्यांना मदत केलेली आहे. तर का केलेली आहे? तर त्यांची कृती जरी सामान्य असली तर त्यांची वृत्ती श्रेष्ठ आहे. कृती सामान्य असली तरी वृत्ती श्रेष्ठ आहे. म्हणून मी सांगत असताना प्रत्येक ठिकाणी प्रबोधन म्हणून, उपदेश म्हणून ह्यो दृष्टांत विशेष करून सांगण्याचा प्रयत्न करतोय नवीन ठिकाणी, की मग अशी वृत्ती आणि कृती म्हणजे काय तुमच्या आमच्या जीवनामध्ये. तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा असं प्रसंग येतात, पण आपली वृत्ती श्रेष्ठ नसती, आपली कृती त्या पद्धतीने असते, वृत्ती बी त्या पद्धतीची असते. पण संतांच्या ठिकाणी दिसायला त्यांची कृती सामान्य पण वृत्ती श्रेष्ठ होती. उदाहरण देखील सांगायचं झालं तर आपल्या नदी पात्राकडे येणाऱ्या पुराच्या भागामध्ये तहसीलदार आपले सर्व कर्मचारी घेऊन त्या ठिकाणी पीक पाणीची, घरांच्या पडझडीची पाणी करण्यासाठी पूर येऊन गेल्यानंतर त्या भागामध्ये येतात. आणि आल्यानंतर ती गाडी घेऊन ते नदी पात्राकडे जातात आणि तिथली ती सगळी पाहणी करून ती गावाकडे येत असतात. येत असताना तिथं कच्च्या रस्त्यावरती एका ठिकाणी असा चिखल झाला असतो पाण्याचा, आणि त्या खड्ड्यामध्ये त्यांची गाडी अडकते. आणि त्यांची गाडी त्या ठिकाणी अडकल्यानंतर बराच प्रयत्न करून ती गाडी काढण्याचा प्रयत्न करतात, पण ती गाडी काही बाहेर निघत नाही. आणि त्या ठिकाणी एक 20-25 वयाच्या एज मधील एक 10-15 मुलं असतात, ती त्यांना सहकार्य करतात आणि त्या तहसीलदारांची गाडी त्या खड्ड्यामधून बाहेर काढून देतात. ती गाडी काढून बाहेर दिल्यानंतर ती मुलं थोड्याशा अंतरावर पुढे जातात. ते तहसीलदारांना थोडंसं राहत नाही आणि ते त्या मुलांना पाठीमागे बोलवतात आणि एक 500 रुपये काढून त्यांना मदत देतात. आणि त्यांना प्रश्न करतात की आज तुम्ही मला ही मदत केली, मी तुम्हाला ही 500 रुपये मदत म्हणून दिली, तुम्ही उन्हाळ्यामध्ये तुमचा उदरनिर्वाह काय करता? तर म्हणले साहेब, पुढे जे ट्रॉली ट्रॅक्टर लावलेला आहे त्याच्यामध्ये 1000-2000चे सिंटेक्स ठेवलेले आहेत. अशीच गाडी तुमची खाली कुणा गेली कामानिमित्त की आम्ही ह्या रस्त्यावरती पाणी सोडतोय आणि या ठिकाणी असा चिखल होतोय आणि तुमच्यासारख्यांची गाडी अडकली की आम्ही ती काढून देतोय आणि आम्हाला तेवढे 1000-2000 रुपये ते देतात. मग आता त्यांचे सहकार्य करण्याची जी कृती आहे ती चांगली आहे, पण उद्देश आहे, वृत्ती आहे ती चांगली आहे काय? त्यांची वृत्ती त्या ठिकाणी चांगली नाही. म्हणून संतांच्या ठिकाणी भगवंत का राहिलेत आणि आमच्या ठिकाणी का राहिले नाहीत? तर त्यांची वृत्ती श्रेष्ठ होती. म्हणून उच्च निश्चय काही नेणे भगवंत, त्यांच्या ठिकाणचा उच्च निश्चयपणा भगवंतांनी काही पाहिला नाही. म्हणून श्रद्धा कोणावर ठेवायची? तर संतांच्यावरती ठेवायची. पण आपण का ठेवू शकत नाही? तर ध्यायतो विषय नंपुसु संगतीशु पजायते, संगात जायते काम कामात करतो विजायते. विषयाचं चिंतन केलं की आसक्ती उत्पन्न होते, आसक्ती उत्पन्न झाली की कामना उत्पन्न होते,
आणि कामना पूर्ण नाही झाली की राग उत्पन्न होतो. मग क्रोधात भोवती समोस समोस स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात पर्णशती. मग क्रोध उत्पन्न झाला की आपली बुद्धी नाश पावती. बुद्धी नाश पावली की आपण सैरवैर वागतो, आपल्याकडं अघटित काहीतरी घडतं, चुकीचं काहीतरी घडतं आणि मग आपलं अधोगती होती. म्हणून ध्यायतो विषय नंपुसु संगतेषु पजायते. म्हणून आपल्या ठिकाणी विषयाचं चिंतन होता कामा नये. म्हणून तरी तुकाराम महाराज म्हणतात, विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. म्हणून विषयाचा विसर पडणं आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. आणि ह्या विषयाचा विसर पडण्यासाठी आपल्याकडं भगवंताचं सतत नामस्मरण झालं पाहिजे. म्हणून नाम जप यज्ञ परम बाधून शके स्नानादी कर्म नामे पावन धर्माधर्म नाम प्रब्रह्म वेदार्थ. नाम जप यज्ञ परम. म्हणून या कलियुगामध्ये सर्व यज्ञामध्ये श्रेष्ठ असणारा यज्ञ कोणता असेल तर तो नाम जप यज्ञ श्रेष्ठ आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं स्नान करावं लागत नाही, हात पाव धुवावं लागत नाहीत, काही नाहीत. कोणत्याही वेळी किती प्रातविधीला कुठेही बसा तुम्ही, ते 24 तास नामस्मरण भगवताचं करू शकता. ते पवित्र नाम आहे, शुद्ध आहे आणि श्रेष्ठ असं असणारं नाम आहे. आणि हे नाम वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. हे नाम भगवंताचं श्रेष्ठ आहे. या भगवंताचं हे वर्मत या वेदांनाही सुद्धा कळलं नाही नाम, असा हा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा कानडा राजा पंढरीचा. म्हणून हे नाम भगवंताचं श्रेष्ठ आहे, पण हे आपण घेतलं पाहिजे. म्हणून हे घेण्यासाठी आपल्याकडलं हे महत्वाचं नामस्मरण झालं तर आपल्या चित्ताची चंचलता कमी होईल, विक्षेप दोष आपल्या जवळचा आहे तो जाईल. आणि मग आपल्या ठिकाणी निश्चित कर्म करण्याची वासना गेली पाहिजे. म्हणून विषयी विसर पडेला निशेष. निशेष म्हणजे कायम स्वरूपी. आपल्याला विसर पडतो फक्त समाधीत असेल, झोपेत असेल तर. काही लोकांना घेतल्यापुरता विसर पडतो, पण आपल्याला विषयाचा विसर तुकाराम महाराज म्हणतात निशेष पडला पाहिजे, कायम स्वरूपी विषयाचा विसर पडला पाहिजे. पण शिव विषयाचा विसर आपल्या ठिकाणी का पडत नाही तर आपल्याला आपल्या ठिकाणचं स्वस्वरूपाचं अज्ञान आहे. हे देह मी आहे, देहासंबंधी सर्व पदार्थ माझे आहेत, मी करताय, मी भोगताय, मी संसार आहे, हे सर्व आपल्या ठिकाणी. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींच्या या ज्ञानेश्वर मध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये उपदेश करताना करतात की नास्ती बुद्धियुक्त न चायुक्त भावना न चाभावयत शांती र शांत कुतसुकम. मन आणि इंद्रिय ज्याच्या ताब्यात नसतात त्याची बुद्धी स्थिर नसते. ज्याची बुद्धी स्थिर नसते त्याच्या अंतकरणात आस्तिक भाव नसतो. ज्याच्या अंतकरणात आस्तिक भाव नसतो त्याच्याजवळ शांती नसते. आणि ज्याच्या जवळ शांती नाही त्याच्याजवळ सुख कुठून येणार. तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख पाहिजे असेल तर तुमच्याजवळ शांती पाहिजे. तुमच्याजवळ जर शांती पाहिजे असेल तर तुमच्या अंतकरणात आस्तिक भाव पाहिजे. नास्तिक आणि आस्तिक मध्ये आस्तिक भाव पाहिजे. आस्तिक भाव तुमच्याजवळ पाहिजे असेल तर तुमची बुद्धी स्थिर पाहिजे. तुमची बुद्धी स्थिर व्हायची असेल तर तुमचे इंद्रिय आणि मन ताब्यात पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली मने इच्छा पुरवली मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलचे दास्य प्रसन्न आपापनास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात नाही नाही अन्य दैवत तुका म्हणे दुसरे. म्हणून ह्या मनापेक्षा दुसरं दैवत कोणतंही नाही. म्हणून हे मनावर घेतलं तर सगळं आहे. म्हणून मनाव घेतलं म्हणून तुम्ही इथे येऊन बसला. मनाव घेतलं म्हणून 1-2 आसनात 4-3 आसनात हरिपाठ होतोय. म्हणून मनाव घेतलं तर सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मन करारे प्रसन्न. बुद्धीचे वैभव आणि नाही तुझे एकाकेश्वराचे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या प्रमाणांदी मन नाही. म्हणून मन आणि बुद्धी म्हणून भगवान सुद्धा अर्जुनाला उपदेश करताना म्हणतात मयव मन आद्यस्त्व 12व्या अध्यायामध्ये भक्तियोगमध्ये मयव मन आद्यस्त्व मयी बुद्धी निवेशेश निवशयशी मयव आत्मवृद्धवण संशय. मन आणि तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण कर म्हणजे तू आणि मी वेगळा कोणी नाही. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. म्हणून श्रद्धा कोणाच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी ठेवायची आहे. म्हणून तिने मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेने पण ते चाले जाता न पडे गुंता कोठे काय. म्हणून आपली श्रद्धा खऱ्या ठिकाणी कुठं पाहिजे तर संतांच्या ठिकाणी पाहिजे. का तर संत कोण आहेत
जसं एखाद्या मातीमध्ये सोनं पडलेलं आहे, चांदी पडलेलं आहे, हिरा पडलेला आहे, तो त्या मातीने जरी बरपडला असला, आमचा बघण्याचा दृष्टिकोन अज्ञानाचा असेल तर ते सोनं हे सोनंच आहे, चांदी ती चांदीच आहे, हिरा तो हिराच आहे. आपल्या ठिकाणी ते अज्ञान आहे, आपण ते पाहू शकत नाही, आपण त्यांना ओळखू शकत नाही. पण तुम्हाला माहिती सांगतो, देवाला तुम्ही ओळखा, संतांना ओळखा, नाही ओळखा, त्यांच्यावर काहीही फरक पडत नाही. फरक पडतोय तो आपल्या जीवनामध्ये पडणार आहे, आपल्या ठिकाणीच अज्ञान राहणार आहे, त्यांच्या ठिकाणी काही फरक पडणार नाही. 800 वर्षापूर्वी ज्ञानेश्वर माऊलीने ज्यावेळी पत्रकारिता नव्हती, ज्यावेळी हे न्यूज वगैरे काही नव्हतं, ज्यावेळी वाचणारी लोक अज्ञान होती, साक्षर कमी होती, त्यावेळी सुद्धापासून ही ज्ञानेश्वरी टिकलेले आहे. आज लोक विज्ञान पुढे गेलेलं आहे, चंद्रावर लोक गेलीत, तरी सुद्धा ही ज्ञानेश्वरीशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून हे संतांचं वाडमय आहे. मग याच्यापेक्षा अनेक वेगवेगळी होऊन गेलेत, पण ते आज धूळ खाईत बसलेत. पण ही ज्ञानेश्वरी गाथा श्रेष्ठ का आहे तर हे आपल्याला कळवून देतात, जीवनातलं मिथ्यात्व कळवून देतात, जगत मिथ्या आणि ब्रह्मसत्यत्वाचा निश्चय करून देतात. ह्या सृष्टीवरती त्याच्या व्यतिरिक्त काय नाही म्हणून तर तो अनादी आहे, हा भगवंत आहे, हे सगळ्याचं मूळ कारण आहे. या देहाचा सुद्धा मूळ कारण तो आहे की हे देह ज्यावेळी भित्तीला चिकटून ठेवतात त्यावेळेला हात, पाय, कान, नाक, डोळे सगळं असतंय, फक्त तोच नसते. म्हणून ह्या देहाला आपण नटवत बसतोय, पण ह्यो मिथ्या आहे, ह्यो मिथ्यत्वाचा निश्चय आपल्या ठिकाणी झाला पाहिजे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयत इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्ची रेनादी गच्छित. म्हणून आपल्याला सुद्धा कळालं पाहिजे, भक्त ऐसे जाना जे देई उदास गेले अशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली या भय नरकाचा. विषय विसर तिथं आता काय सांगितलंय, न आवडे जनधन माता पिता. मग तुकाराम महाराजांनी न आवडे जनधन माता पिता का म्हटलं तर ह्या परमार्थिक क्षेत्रामध्ये सत्याच्या बाजूने जर ती नसतील तर न आवडे. म्हणून तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहेब पुढे का म्हटलं तर त्यांनी सुद्धा त्यावेळी तेजलेली आहेत. बिभीषणांना आपला भाऊ रावणाला सुद्धा त्याचा तेजलेला आहे, कैकेयीला सुद्धा पुत्रानं भरताना ते तेजलेले आहे. म्हणजे हे पुराणात आपल्याला माहितीसाठी आहे की त्यांनी सुद्धा त्यांना तेजलेलं आहे. म्हणून बहुना जन्मनांते ज्ञानवानमा प्रपदते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. म्हणून आपल्याला पुष्कळ जन्माच्या शेवटच्या जन्मामध्ये मनुष्य देह मिळाल्यानंतर काही तेजनीय आहेत, काही माननीय आहेत, काही आदरणीय आहेत, काही वंदनीय आहेत, काही पूजनीय आहेत. म्हणून आपण तेजनीय माननीय म्हणजे 5-10 वर्ष खुर्ची आहे तेवढ्यापर्यंत मानतात, माननीय आहेत. काही तेजनीय आहेत, जसं गलीमध्ये एखादं पिसाळ्याला कुत्रा आले की लोक दार लावतात आणि घरात बसतात, तशी काही तेजनीय सुद्धा आहेत. आणि काही वंदनीय आणि पूजनीय आहेत ते संत आहेत. म्हणून आज पूजन त्यांचं केलं जाते. आज खऱ्या अर्थाने विचार केला तर टाटा बिर्ला वगैरे अनेक मोठे लोक आहेत, त्यांचा जर विचार केला तर ते आज तुम्हाला सप्ताह करायचा झाला तर लाख रुपये खर्च येत असेल तर 2 लाख रुपये सुद्धा देतील, पण तुमच्याकडे त्यांचा जय जयकार होणार नाही. आज ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांचा वारस तुम्हाला 10 रुपये देत नाहीत, पण त्यांचं या ठिकाणी आज गुणगान का होतंय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय घातली या भय नरकाचा. त्यांनी सत्याच्या मार्गाने जे गेले म्हणून मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते का म्हणायचं तर त्यांच्या मार्गावरती आपण पाऊल टाकून जायचं. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयत इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्ची रेनादी गच्छेती. म्हणून श्रद्धाळू ठेवायची, ती संतांच्या ठिकाणी ठेवायची, देवाच्या ठिकाणी ठेवायची. आणि पुढे मग सांगितले ती इंद्रिय. मग ही इंद्रिय सांगत असताना शब्द स्पर्श रूप रस गंध हे जसं आपल्याला हे पंच ज्ञानेंद्रिय पंच विषय आहेत, डोळे कान नाक जीभ त्वचा, हे जसं आहे तसं आपल्याला मग हे विषय आपल्या ठिकाणी आहेत. हे पंच विषय आणि पंच ज्ञानेंद्रिय आहेत. तर विचार केला तर ह्या विषयांच्या मध्ये आपण गुंतून खऱ्या अर्थानं आपलं
अहित झालेला आहे. खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आत्मा हा मुळातच आनंदरूप आहे. आत्मा हा मुळातच आनंदरूप आहे. पण जीवाला आत्मानंदाचं अज्ञान असल्यामुळं ह्यो जीव विषयाच्या पाठी लागलेला आहे आणि दुःखाच्या खाईत पडलेला आहे. बघा मी काय म्हणतोय, आत्मा हा मुळातच आनंदरूप आहे, पण ह्या जीवाला आत्मानंदाचं अज्ञान असल्यामुळं ह्यो जीव विषयांच्या पाठी लागलेला आहे, त्यामुळे हे दुःखाच्या खाईत पडलेला आहे. खऱ्या अर्थानं जर विचार केला जीवनामध्ये, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. बोलावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे व्हावे, पाहावा विठ्ठल जीवे भावे. प्रत्येकाला जीवे भावे लावा. जर जीवे भावे लावला तर आपण ह्या विषयाच्या खाईत जाऊन पडणार नाही. तुम्हाला आवड काय आहे आणि गरज काय आहे ही जीवनात खऱ्या अर्थानं कळाली पाहिजे. आपण आवड आणि गरज याचा विचार करत नाही. आपण फक्त इच्छेच्या पाठी लागलोय. मला हे पाहिजे, अमक्यान ते आणले, मला ते करायला पाहिजे, त्यानं 10,000चा मोबाईल आणला, मी 20,000चा आणला पाहिजे, त्यानं लाख रुपयाची गाडी आणली, मी लाख रुपयाची गाडी आणली पाहिजे, त्यानं बंगला बांधला, आमची पर्शी आटल्या, मी ना आमची पर्शी घाला पाहिजे. ही फक्त आपल्या ठिकाणी चंचलता आहे. खऱ्या अर्थानं मला त्याची गरज आहे का याचा विचार आपण जर केला तर संतांनी खऱ्या अर्थानं तोच विचार केला. संतांनी इच्छेप्रमाणे मनाच्या पाठनं धाव घेतली नाही, त्यांनी इंद्रियांना आवर गाठली. म्हणून आत्मा हा मुळातच आनंदरूप आहे, पण आपल्या ठिकाणी त्याचं अज्ञान असल्यामुळे आपण विषयाच्या पाठी लागलो. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतीशी कामू विषयावर. जसं एखाद्या मनुष्याच्या घरामध्ये धन पुरून ठेवलेलं आहे, परंतु त्या मनुष्याला ते धन पुरून ठेवलेलं माहीत नाही. तो गावातून फिरून तुकडं मागून भीक मागून आणतोय आणि ते धन पुरून ठेवले त्याच्यावरतीच बसतोय आणि ते शिळे तुकडं खाईत बसतोय. का तर त्याला त्या ठिकाणी कुठे ठेवलं हे माहीत नाही. तसं आपल्या ठिकाणी हो हृदयामध्ये आराम आहे, सुखाचा आहे, पण आपण विषयाच्या पाठी लागल्यामुळे आपल्याला खऱ्या अर्थानं सुख प्राप्त होत नाही. मग तुम्ही म्हणता बरोबर आहे. मग कसं, तर जसं चंद्र पौर्णिमेच्या शास्त्र सांगते, पौर्णिमेच्या रात्री एकांद्र पाण्याचं पात्याला भरून ठेवलेलं आहे, त्या पाण्यामध्ये त्या चंद्राचं प्रतिबिंब पडलेलं आहे, पण त्याला जर धक्का लागला त्या पात्याला तर ते पाणी हलते, अस्थिर होते, त्यावेळी चंद्राचं प्रतिबिंब त्यात दिसत नाही. किंवा ते पाणी गढूळ झालेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा चंद्राचं प्रतिबिंब स्पष्ट दिसत नाही. तसा मनाप्रमाणे विषय मिळाला की ही बुद्धी तेवढ्यापुरती स्थिर होते आणि परत दुसरा विषय मिळाला की ही बुद्धी चंचल होते आणि त्या विषयाच्या पाठी लागते. लक्षात घ्या, म्हणून विषयाच्या पाठीने लागणे हे महत्वाचं आहे. मग तुम्ही असं म्हणता बरोबर आहे, मग आम्हाला आमची असणारे स्त्री धन पुत्राधिक हे आहेत ना, यांच्यामुळे सुख वाटते ना. आज आई काहीतरी घरातली कामं करते, वडील काहीतरी मिळवून आणतात, भाऊ काहीतरी करतात, सगळीकडे आपल्याला काहीतरी मिळत आहे, मग त्यांच्यापासून आपल्याला सुख आहे असं वाटते ना. मग त्यांच्यापासून जर सुख असेल तर एखादा भाऊ जर समजा दिल्लीला किंवा मिलिटरीत आहे किंवा अन्य ठिकाणी कामानिमित्त आहे आणि समजा तो 4-6 महिन्यानं आला आणि आल्यानंतर जो आपल्याला आनंद आहे आणि आल्यानंतर 1-2 दिवस गेले की आपण त्याला विचारतोय तू किती दिवस राहणार आहेस, तर तो म्हणतोय मी 15 दिवसाची सुट्टी आहे, मी 15 दिवस राहणार आहे. समजा तो 1 महिना 2 महिने राहिला तर आपण मित्र त्याचं आणि पाहुणे मंडळींना सांगत सुटतोय की तो अजून गेला नाही बघा, काय भानगड आहे बघा, तो इतके दिवस का राहिला. म्हणजे आपण तो जाण्याची वाट पाहतोय. मग त्यांच्यापासून खऱ्या अर्थानं आपल्याला सुख आहे का. मग असं जर सुख तुम्ही म्हणत असेल, मग तुम्ही जे संत आहेत म्हणता, साधू आहेत म्हणता, मग त्यांच्या जीवनामध्ये सुख कसं, मग त्यांनी व्यवहार केला नाही का. तुकाराम महाराजांना पत्नी नव्हती काय, ज्ञानेश्वर माऊलींना निवृत्तीनाथ सोपान मुक्ताबाई भणीभावंड नव्हतंच काय, त्यांच्या आईने त्यावेळी देहात आई वडिलांनी घेतलं, त्यांना दुःख झालं नाही काय, झालं. पण त्यांच्या ठिकाणी कसं होतं वृत्ती, की जसं एखाद्या नाटकामध्ये राजा आणि राणी असते
आणि त्या राजाच्या 2 राणी असतात त्या नाटकामध्ये, पण त्या राजाच्या राणी झालेले सुद्धा 2 पुरुषच असतात. ते राणीचं काम करतात आणि काम झाल्यानंतर एक मात्र हे साधन आपलं उदरनिर्वाहाचं आहे म्हणून पगाराची वाट बघत बसतो, मागतो, आणि एक मात्र मी राणी आहे ह्या आविर्भावामध्येच राहतो. त्या पद्धतीनं संतांनी ते जाणलेलं आहे की हे क्षणिक देह आहे. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. त्यांनी विचार केलेला आहे की क्षणाक्षणाला ह्यो काळ, ह्यो कपाळावर मृत्यूचा टिळा लिहून ठेवलेला आहे, ह्यो मला कुठं गाठील हे काय सांगता येत नाही, असा क्षणाक्षणाला त्यांनी पावलोपावली संतांनी विचार केलेला आहे. आणि आपण मात्र त्या खरोखरच्या राणीसारखं त्या राजाच्या आविर्भावातच राहिलेलं आहे. मग उपाशी राहू, कसं राहू, असं झालेलं आहे. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं कळालं पाहिजे की हे सगळं क्षणिक आहे. म्हणून ह्या इंद्रियांना आवर घालणं गरजेचं आहे. म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, जसं शब्द म्हणजे हरणीला जसं पारधी बासरी वाजवतात आणि मंत्रमुग्ध करतात आणि त्या जाळ्यामध्ये येऊन ती हरण पकडली जाते आणि मग ते पारधी आपलं तिला घेतात. कशामुळं? शब्दाचं. स्पर्श, हत्ती पकडणारे लोक जंगलामध्ये असा मोठा खड्डा पाडतात आणि त्या खड्ड्यावरती फळ्या टाकतात, मोडक्या कुचक्या, त्याच्यावरती हिरवा पाला वगैरे टाकतात आणि लाकडाची हत्तीन त्यावरती उभा करतात. आणि त्या हत्तींच्या लालसीपाठी त्या ठिकाणी तो हत्ती खरोखरचा येतो आणि त्या ठिकाणी उभारल्यानंतर त्याच्या वजनाने ते सगळं खड्ड्यात पडतं आणि त्या हत्तीला ती लोक पकडतात. शब्द, स्पर्श. रूपाला जसा दिव्याला पतंग येतो आणि आपलं मरण पत्करून घेतो तसा तो पतंग. भृंगा म्हणजे जसा कमळामध्ये तो मकरंद घेण्यासाठी येतो आणि सायंकाळची वेळ झाली त्याला ते बाहेर पडायचं कळत नाही, तो त्या मकरंदामध्ये एवढा गुंग होतो की ती कमळ कोमसतं आणि तो त्यामध्ये आपला मृत्यू ओढावून घेतो. रस, जसा मासा पकडणारे, खेकडी पकडणारे लोक गळाला दानवा वगैरे काहीतरी पीठ लावतात आणि नदीमध्ये ओढ्यामध्ये टाकतात आणि त्या ठिकाणी तो मासा येतो आणि त्या गळाला गिळकृत करतो आणि आपलं मरण पत्करतो. हे सगळं त्यांच्या ठिकाणी एक एक विषय आहेत. हे 5 जणांच्या ठिकाणी 5 विषय आहेत, पण हे आपल्या ठिकाणी सर्वच विषय आहेत आणि ह्या सर्व विषयामध्ये आपण गुंतलेला आहे. म्हणून आपल्याला ह्या विषयांच्या पासून बाजूला प्रवृत्त होणं गरजेचं आहे. म्हणून संतांचं वाढवणे आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आपल्याला संत भेटायचे असतील तर खऱ्या अर्थानं आपल्याला परमार्थाची भेट व्हायची असेल तर आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही असं शास्त्र सांगतंय. आपल्याला या भगवंताची भेट व्हायची झाली तर ज्ञान झालं पाहिजे. तुम्हाला ज्ञान व्हायचं झालं तर एक सद्गुरू भेटलं पाहिजेत आणि एक सद्गुरू जर तुम्हाला भेटायचं झालं तर तुमच्याकडं पुण्य झालं पाहिजे आणि तुमच्याकडं पुण्य व्हायचं असेल तर तुमच्या हातनं एखादं सत्कर्माचरण घडलं पाहिजे. तुमच्या हातनं सत्कर्माचरण घडल्याशिवाय पुण्य होणार नाही. पुण्य झाल्याशिवाय तुम्हाला सद्गुरू भेटणार नाहीत. सद्गुरू भेटल्याशिवाय तुम्हाला ज्ञान होणार नाही आणि ज्ञान झाल्याशिवाय भगवंत भेटणार नाही. म्हणून आपल्याला ते सद्गुरू जर भेटायचे असतील तर शास्त्र सांगते त्या प्रमाणे आपल्या ठिकाणचं निश्चित कर्म करण्याची वासना गेली पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात वासना समोर खणून काढावी तेव्हाच गोसावी व्हावे. त्याने वासना सुद्धा एखाद्या विषयाची आपल्या ठिकाणी होता कामा नये. म्हणून हे निश्चित कर्म करण्याची वासना आपल्या ठिकाणची गेली पाहिजे आणि सतत भगवंताचं काळ वेळ नाम उच्चारताना दोन्ही पक्ष पायी उदरती. रामकृष्ण नाम सर्व दोषारण जड जीवा तारण हरि एक. हरिनाम सारे जीवाय नामाची उपमा त्या देवाची कोण वाय. ज्ञानदेवा सांगा झाला हरिपाठ पूर्वज वैकुंठ मार्ग सोपा. काळ वेळ याचा विचार न करता सतत त्याचं नामस्मरण झालं पाहिजे. नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापी जन्मांतरीची न लगती जावे वनांतरा सुखी येतो घरा ना. या पद्धतीनं त्याचं कायम नामस्मरण भगवंताचं आपल्या ठिकाणी झालं पाहिजेत आणि हे नामस्मरण होण्यासाठी हे दोष शास्त्र सांगते त्याप्रमाणे आपल्या ठिकाणचं गेलं पाहिजेत
आणि हे गेल्यानंतर मग आपल्या ठिकाणचा आवरण जो म्हणून शास्त्र सांगते ते महत्वाचा दोष आहे. देह मी आहे आणि देहासंबंधी सर्व पदार्थ माझे आहेत, हे दोष घालवण्याचं काम कोण करत असतील तर ते सद्गुरू भेटल्यानंतर करतील. पण हे दोन दोष गेल्यानंतर जसा एखाद्या झाडाला आंबा पेरू पिकावा आणि पोपटाला निमंत्रण द्यायची गरज नाही, त्या ठिकाणी पोपट ते शोधत येतोय, त्या पद्धतीने मात्र आपल्या ठिकाणी झालं पाहिजे. आपल्याला ते सद्गुरू शोधत भेटत येतील. पण झाडाला त्या वृक्षाला बरीच फळं लागतात, बरीच पाडाला येण्यापूर्वी गळून जातात. कुठंतरीच अपवादात 100त एकान दुसरं फळ त्या झाडाला परिपक्वाला येत. तशा पद्धतीची आपली अवस्था आहे. आणि ते सद्गुरू भेटल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमच्या ठिकाणचं असणारं स्वस्वरूपाचं अज्ञान घालून देतील, तुम्हाला तुमचे स्वतःचं ज्ञान करून देतील. मग खऱ्या अर्थानं आपण इंद्रिय जिंकले असं होईल. आणि तशा पद्धतीने खऱ्या अर्थानं अर्जुनाला भगवान श्रीकृष्णाने सद्गुरू भेट रूपानं उपदेश केलेला आहे. अशोचन शोचस्तम प्रज्ञावादाशी भाष्य गतासुन गताशोच नानुशोचंती पंडिता. अर्जुना, तू विद्वानांच्या पंडिताच्या गोष्टी बोलतोस, पण नको त्याविषयी तू शोक करतोस की यांना मारले तर ही मरतील, मी नाही मारले तरी मरणार नाहीत, असा नको तू शोक करतोस आणि विद्वान आणि पंडिताच्या गोष्टी बोलतोस. अशोचन शोचस्तम प्रज्ञावादाशी भाष्यशी. त्याच्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी मोह निर्माण झाला होता. हे माझं मामा आहे, ते चुलता आहे, ते पुतणी आहेत, हे सगळं नातलग आहेत. पण त्यांच्या ठिकाणचा दोष घालण्याचं काम कोणी केलेलं आहे? भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. खऱ्या अर्थाने विचार केला तर मग मी सांगून गेलो की हे संतांच्या जवळ काय नाही, आपल्याला तुम्हाला आता हे फक्त आम्ही त्यांच्या विचाराचं संप्रदायाचं आपण वारस आहे. मग ज्ञानेश्वर माऊलींनी सांगत असताना या ठिकाणी भगवंत उपदेश करत असताना अर्जुनाला त्या कौरवांच्याकडे इतकं होतं, 21,870 हत्ती होतं, 21,870 घोडी हत्ती होतात, रथ होतात, 65,610 घोडी होती, 1,09,350 इतकं पायदळ सैन्य. म्हणजे असं एक अक्षयनी, असं 11 अक्षयनी सैन्य कोणाकडे होतात? कौरवांच्याकडे होतात. आणि 7 अक्षयनी सैन्य हे पांडवांच्याकडे होतात. म्हणजे 4 अक्षयनी सैन्य सुद्धा कौरवांच्याकडे जादा होतात. तरी सुद्धा त्यांचा पराजय झाला का? तर त्यांच्या ठिकाणी निश्चित कर्म करण्याची वासना होती. त्यांनी भर सभेमध्ये दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुःशासनानं वेणीला धरून द्रौपदीला ओढून आणलं होतं. भीमाला विष पाजून नदीमध्ये फेकून दिलं. ते या सर्व 5 पांडवांना लक्षागृहामध्येच घालून जाळून देण्याचा प्रयत्न केला. दूध खिळून पांडवांना फसवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे सगळं निश्चित कर्म करण्याची वासना त्यांच्या जवळ होती, ही पांडवांच्या जवळ नव्हती. ते हे माझे चुलते आहेत, कारण हा धृतराष्ट्र मुळातच आंधळा असणारा असा, हा पांडूपेक्षाही थोरला असल्यामुळे याला हे अर्जुन वगैरे पांडव काय म्हणत होते की आपल्या वडिलापेक्षा श्रेष्ठ आहेत, थोरले आहेत, म्हणून त्यांना ते मान देत होते. पण त्या पद्धतीने त्यांना राहता आलं नाही, कारण तो जन्मताच आंधळा होता आणि विचारानं सुद्धा आंधळा होता. म्हणून त्यांच्या ठिकाणी हे काय झालेलं आहे, निश्चित कर्म करण्याची वासना का झाली? तर त्यांची इंद्रिय ताब्यात नव्हती. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयती इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्ची रेनादी गच्छेती. म्हणून श्रद्धाळू ज्ञान साधण्यात तत्पर आणि जितेंद्रिय जिंकलेलाच मनुष्य शांतीरूप मोक्ष प्राप्त करून घेतो, अन्यथा कोणीही घेऊ शकत नाही. म्हणून आपल्या ठिकाणी महत्वाचं म्हणून ठेविले आनंद ते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. जैसी स्थिती आहे तैशापरी राहे कौतुक ते पाहि संचितांची. म्हणून संचित जे आहे त्या संचितात जे ठरलेलं आहे त्यात काही बदल होणार नाही. फक्त आपण दुसऱ्याला नावं ठेवणं, असं झाल्यामुळे तसं झालं, ते झाल्यामुळे ते झालं, काही नाही. फक्त जे व्याज तेच होणार आहे संचित. म्हणून क्रियमान प्रारब्ध आणि संचित हे महत्वाचं आहे. संचित जे आहे तेच होणार आहे. तुमचं संचित शुद्ध आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी ज्ञानाचे 4 शब्द ऐकायला मिळतात. आम्ही सुद्धा काय फार मोठं काशीतनं कुठं पंढरपूर शिकून आलेलं नाही. आम्हाला सुद्धा फार वेळानं हा परमार्थाचं ज्ञान मिळालेलं आहे.
मी सुद्धा बोर्डे ग्रामपंचायतला 25 वर्ष क्लर्क म्हणून काम केलंय. आता मी आरोग्य विभागात सध्या आहे. ऑर्डर माझी निघाली. 7च दिवस मी एज डिबार व्हायला शासनाच्या नियमानं 7च दिवस कमी होते. 23 डिसेंबरला ऑर्डर झाली. 31 डिसेंबरला मी 45च्या वर एज डिबार होणार होतो. प्रारब्धचे वाढे धन, प्रारब्धचे वाढे मान. संचित आहे. ह्या संचित म्हणून तुम्ही काय करता, ह्या वर्षी जे भात जर पिकवलंय त्याला काय कष्ट खाले, किती पद्धती खाले, त्यानं जल 2 वेळा पाणी पाजलं, 2 वेळा पाजलंय, त्याला त्याप्रमाणे मोबदला मिळालाय आणि ते तुम्ही आता खायला एक तुमचं प्रारब्ध आहे म्हणायचं. यंदा जर गेल्या वर्षी केलेलं खायला आलाय तेच गेल्या वर्षी संचित, यंदा प्रारब्धात भोगा मिळाले. यंदा जर केलं नसेल तर पुढच्या वर्षी काय मिळणार नाही. रेशनचं खायला पाहिजे. म्हणून संचित काय आहे ते आपल्या क्रियामनावर अवलंबून आहे. म्हणून संचित चांगलं. म्हणून संचितावरती सुद्धा सांगायचं झालं तर दृष्टांत सांगतात, पण वेळेअभावी अडचण. म्हणजे कसं, सजन कसे विकू लागे मास. मग चोखा मिळून सजन कसं यांच्या वृत्तीविषयी आपण जाणे तर सजत कसं या च्या बाबतीत सुद्धा संचित झालेलं आहे. सजन कसं ज्यावेळी जगन्नाथपूरला जायत असताना, ज्यावेळी जाईत असताना ते जे चाललेत भगवंताचं नामस्मरण करत त्यावेळी सजन कसया वाटेमध्ये थांबण्याचा प्रसंग आला वस्ती ठेयाचा. त्यावेळी ते एका कुटुंबामध्ये थांबलेत आणि त्या कुटुंबामध्ये थांबल्यानंतर त्या सजन कुशा अत्यंत सुंदर देखणा असा असणारा त्या ठिकाणी थांबला आणि त्या ठिकाणी ते एक जोडपं राहत होत, पती पत्नी. आणि त्या पत्नीमध्ये, त्या स्त्रीमध्ये त्या सजन कशाविषयी अंतकरणामध्ये त्याचे विचार वाईट निर्माण झाला आणि रात्रीच्या वेळी ती आपल्या पतीपासून त्याच्या ठिकाणी गेली आणि आपली तिने इच्छा बोलून लावली. पण सजय कसायानं तिला सहमती दिली नाही आणि तिनं बराच प्रयत्न केला, पण सजन कसायामध्ये काही फरक पडला नाही आणि तिनं त्या ठिकाणी असणारा सत्तूर घेतला आणि आपल्या पतीचं शिरधड वेगळं केलं आणि त्या खोलीमध्ये तिला वाटलं काय की आपल्या पतीची याला अडचण आहे वाटते आणि ती गुंडकं घेऊन त्या ठिकाणी ती आली. सजन कशानं बघितलं आणि सजन कशानं धूम टिकून पळा लागलेत आणि ती स्त्री ते घेऊन त्याच्या पाठीमागं आणि पाठीमागून जात गेले आणि त्याला लोकांनी धरला. त्यावेळी तिनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि माझ्या पतीचा सजन कशानं खून केला म्हणून सांगितलं. आणि मग त्यावेळेचं राज्या पद्धतीने असणारं सगळं ते परजा तिथले त्यांचं सगळा समाज त्यांचा आणि त्यावेळी सजन कशाला दोषी ठरवला आणि त्याला शिक्षा झाली. त्याचं त्या ठिकाणी हातच कट केलं, हात कट केलं, झाली शिक्षा भोगली आणि सजन कसया पुढं चालला. पण परत आणि त्याच्या मनामध्ये विचार निर्माण झाला आणि मागं फिरला आणि परत विचार त्याच्या मनामध्ये आला की मी मागं का जायचं, निदान भगवंताला जाऊन तिथे विचारूया तरी की मी असं काय पाप केलं एवढी सेवा करून आणि मला आज हे का प्राप्त झालंय, असा प्रश्न निर्माण झाला. आणि सजन कसया त्या पद्धतीनं गेलेत आणि त्या भगवंत बाहेर गाभाऱ्यामध्ये थांबलेत आणि भगवंतांचं त्याच्यावरती अत्यंत प्रेम होतच, कारण त्यांची निष्ठाच त्या पद्धतीची होती. आणि भगवंत आलं आणि भगवंतानं त्यानं प्रश्न केला की मी काय असा गुन्हा केला की एका स्त्रीला सुद्धा मी नकार दिला तिच्या वाईट प्रवृत्तीला आणि माझ्यावरती ह्यो असा आरोप झाला सिद्ध आणि माझे हात कट केलेत आणि मी काय असं की पाप केलंय. त्यावेळी त्याला सांगितलं की तू या जन्मामध्ये काय केलेलं नाहीस, मागील जन्माचं तुझं संचित आहे. तर काय की ज्यावेळी तू एका ठिकाणी थांबला होतास त्यावेळी एक गाय सुटून कसायाच्या हातामधून आलेली होती आणि त्या कसायानं ती गाय कोणत्या दिशेला गेली म्हणून सांगितलं तर तू म्हणलास त्या दिशेला गेली
आणि तू त्या गायीच्या पुढे दुसऱ्या दिशेने गेलास आणि त्या गायीच्या गळ्याला मिठी मारलीस आणि त्या सजन कसायला म्हणले की तू त्या कसायाला गाय पकडून दिलीस, मग त्यावेळी तू त्या गायीच्या गळ्याला मिठी मारून हात गळ्याला घालून ती गाय पकडून दिलीस, ते तुझं संचित आज तुला हे प्रारब्धन भोगायला मिळाले. म्हणून तुझा हात आज कट करावा झाला, तुला ही शिक्षा प्राप्त झाली. म्हणून आपलं संचित चांगलं व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयत इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्चिरेनादि गच्छी. म्हणून आपलं जर संचित चांगलं व्हायचं असेल तर आपली श्रद्धा भगवंताच्या ठिकाणी अत्यंत दृढ असली पाहिजे, संतांच्या ठिकाणी असली पाहिजे, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त होऊन तुम्ही ती जितेंद्रिय जिंकली पाहिजेत आणि ही जितेंद्रिय जिंकलीत तरच तुम्हाला शांती प्राप्त होईल आणि शांती प्राप्त झाली तर तुम्ही खऱ्या अर्थानं मुक्त व्हाल. आपलं काय मत आहे की मी जे मेल्यानंतर मुक्त झालो, हे सगळं आपलं चुकीचं आहे. या जन्मामध्येच आपल्याला आताच आहे ह्या परिस्थितीलाच मुक्त व्हायचं आहे. मुक्त वगैरे नंतर काही नाही, मुक्त कधी व्हायचं आहे, आताच व्हायचं आहे. म्हणूनच आपण दृढ निश्चय करायचा आहे की ही इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवायची आहेत, भगवंताच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी अत्यंत श्रद्धा ठेवायची आहे. म्हणून फक्त ते श्रद्धा ठेवायची आहे संतांच्या ठिकाणी. का तर आज सुद्धा हे चालतं बोलते संत आहेत, ही ज्ञानेश्वरी आहे, हे ज्ञान आहे. यांच्या ठिकाणी श्रद्धा का ठेवायची आहे तर तुमच्या ठिकाणचं ते दोष घालवतात, तुम्हाला दोष घालवून तुम्हाला शुद्ध करतात. म्हणून जप तप आपण का म्हटले, तप काय खऱ्या अर्थाने आहे तो स्वधर्म आचरणाने इंद्रिय दिकांना तापवून शुद्ध करणे हे तप आहे. स्वधर्म आचरणाने म्हणून कुठं तरी धग करावा आणि थंड वाजवलेले म्हणून तापवून घ्यावं असं नव्हे. तर श्रवण कीर्तन स्मरण पाच सेवन अर्चन वंदन दास्य सख्य आणि आत्मनिवेदन नवविध भक्त्या आता नवरात्र उत्सवामध्ये झालेल्या आहेत. ह्या पद्धतीने ह्या नवविध रसामध्ये आपण स्वतःला स्वधर्माचरण तापवून घ्यायचं आहे आणि शुद्ध करून घ्यायचं आहे. म्हणून आपल्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू सद्गुरू जीवनामध्ये भेटणं गरजेचं आहे. ज्यांचं शास्त्र अध्ययन झालेलं पाहिजे त्याला श्रोत्रिय म्हणतात. म्हणजे कुठल्याही प्रकारची शंका आपली असेल तर निरसन करण्याची त्यांच्याकडे ताकद असती. ब्रह्मनिष्ठ म्हणजे भगवंतावरती त्यांचा अत्यंत विश्वास असला पाहिजे आणि कृपाळू म्हणजे तुमचं आमचं हित व्हावे अशी त्यांच्या ठिकाणची तळमळ असली पाहिजे. म्हणून मग पुढे आणि सांगितले, मग ते आता वेळाभावी नाही, आता पुढे त्यांनी फक्त सांगितलंय साधन चतुष्टयुक्त होऊन आपण प्रयत्न केला पाहिजे. विवेक वैराग्य क्षमाधिष्ठिक आणि मुमुक्षुत्व फक्त व्याख्या म्हणून सांगू जातो. विवेक म्हणजे आत्मा अविनाशी आणि व्यापक असून ती क्रियारहित आहे, त्याच्या व्यतिरिक्त सर्व चंचलन नाश पावणार आहे. म्हणजे आपण मग सांगितलं भिंतीला चिकटून ठेवल्यावर काय नसतंय, फक्त आत्मा नसतोय, सगळं असते. वैराग्य हे लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मांडलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य. प्राप्त झाले तरी पण भोगायची इच्छा असता कामा नये. मग पुढे आता ते क्षमाधिष्ठमध्ये म्हणले शम दम श्रद्धा विप्रम समाधान तितिक्षा ते नेत्रादी इंद्रियांना आवरणे ते सगळं पुढे. आता ते काय तुमच्या आता प्रत्येक 15 दिवसाला आहे ना, प्रत्येक 15 दिवसाला असल्यामुळे तुमच्याकडे ते चिंतन झालंय. काय सांगायला पाहिजे, शम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक असणाऱ्या विषयांचा मनामध्ये निग्रह करणे. परमार्थास प्रतिबंधक असणारे विषय म्हणजे मग आपण सांगितलं आई वडील वगैरे कोणी असू दे, भाऊ बहीण वगैरे कोणी असू दे किंवा दोस्त मित्र असू द्यात, परमार्थिक शास्त्र याच्यासाठी प्रतिबंधक असणारे विषय. आता खऱ्या अर्थाने विचार केला तर मित्र हे आपला खरा वेळ घालवतात. मोबाईलमुळे आपला खरा वेळ जातोय, टीव्हीमुळे आपला खरा वेळ जातोय. आपलं काय मत झालंय की विज्ञान फार पुढे गेले, विज्ञान फार पुढे गेले, सगळं बरोबर आहे. आता हे विज्ञानामुळे मोबाईल हे सगळे निर्माण झाले, पण या मोबाईलमुळे नको ते झाले. आमच्या इथं मुलं आता रात्रीपर्यंत 2 वाजेस तर मशानात आहेत, देवळात नवरात्राला नाहीत किंवा मशानात आहेत. कशामुळे, या मोबाईलमुळे. पण एक लक्षात घ्या, शिव मोबाईलमुळे 1000 फंक्शन झाल्यात मान्य आहे, हजारो फंक्शन आहेत, विज्ञान एवढं पुढे गेले मान्य आहे. पण 1000 फंक्शन चालवणार आहे कोण आहे, परमात्मा आहे. तो चालवतोय म्हणून ते चालत्यात, आपोआप चालत नाहीत, तो भगवंत आहे. म्हणून परमार्थास प्रतिबंधक असणाऱ्या विषयांचा मनामध्ये निग्रह करायचा, नको ते गोष्टी वाचत बसायचे नाही, नको ते बघायचं नाही. दम परमार्थास प्रतिबंधक असणाऱ्या विषयांचा नेत्रादी इंद्रियापासून आवर घालणे.
नेत्रादी इंद्रियापासून त्यांना आवर घालायची. मग सांगितल्यात आपण ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय, त्यातलं नेत्रांद्रिय महत्वाचं आहे. आता वेळ झाला तर होऊ दे ना. नेत्रादी इंद्रिय फार महत्वाचं आहे. त्या नेत्रादी इंद्रियांना आवर का घालायची आहे? फास्ट सांगतो आता. एका बाजारामध्ये एक माऊली बाजार खरेदी करत होती. अशाच वेळी एका व्यक्तीची वृत्ती वाईट निर्माण झाली. त्याच्याकडे पाहिलं, अंतर्मन म्हणत होतं चुकीचं आहे, पण बाह्य मन त्याचं थांबलं नाही. तो तिथं गेला, त्या माऊलीला त्यानं खोपर मारला. त्या माऊलीनं चप्पल काढलं आणि त्याला मारलं. पाहिलं कोणी? डोळ्यानं पाहिल्यानंतर त्याला पायानं तिथं नेलं, हातानं खोपर मारला, मार मात्र पाटाने गालांगा. नेलं कोणी? नेत्राद इंद्रियांना. जर नेत्रच त्याची जर झाकलेले, मुळात एखाद्या अंध मनुष्यासारखा जर असता तर त्याला रूप दिसायची काय गरज आहे काय? म्हणून नेत्रादी इंद्रियांना सुद्धा आवर घालणं गरजेचं. शम दम श्रद्धा. श्रद्धा ही वेदांतशास्त्र गुरूंच्या वरती अत्यंत विश्वासाने श्रद्धा. ही श्रद्धा कशी आहे? जसं एखाद्या ताकाला मातीचं भांड आहे आणि त्यामध्ये दही टाकलेलं आहे, त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि ते ताक ढवळलेलं आहे. त्याला लोणी सुद्धा वर आलेला आहे, पण त्याला त्यावेळी तडा जर गेला तर ते सगळं ताक केलेलं वाया. तशी ही श्रद्धा महत्वाची आहे. पुढे सांगितलं उपरम. वेदाने सांगितलेले कर्माची साधनं स्त्री, धन, पुत्राधिक यांचा विधीपूर्वक स्वीकार केलेला असून विधीपूर्वक त्याग करण्याला उपरम म्हटले. त्यांना सोडून काही करायचं नाही. तर बसून महाराज सांगतात मी हे प्रपंचात जाईल, एका प्रपंचात सोडून नाहीत. उपरम. समाधान. जैसी स्थिती आहे तैशापरी राहे कौतुक ते पाहिजे संचिताची. जसं ठेवले त्यात राहायचं, त्याच्यात काय बदल करता येणार नाही. आपल्याला काय करा पाहिजे ते करा, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येत नाही. आता माझी सुद्धा इच्छा आहे काय, माझ्यातर्फे कळसपूजन व्हावं, हे व्हायला पाहिजे होतं. मग आता माझ्याकडे होऊ शकतंय. आपली बी गाडी आता पुढे गेलेली आहे. हे कुणाकडे? जे ब्रह्मचारी आहेत त्यांच्याकडे. म्हणजे आपल्याला जसं ठेवलंय तसंच राहायला पाहिजे, त्यात काय बदल नाही. तितिक्षा हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. ताण, भूक, शीत, उष्ण इत्यादिकापासून उत्पन्न होणारं दुःख कष्टा वाचून सहन करणे. आणि हा सगळ्यात गुण महत्वाचा असेल तर तुमच्या माऊलींच्याकडे आहे. 8-12 करून 12-6 करतात. हाय त्या कपड्यावरती आणि कपडे चढवित्यात, डोक्याला आणि बोचको बांधतात आणि 8-12 12-6 करून सकाळी 4ला उठून संध्याकाळी 10 वाजता सगळी भांडी घासणे धुणं सगळं तुमच्याकडे आहे. मी काय तुम्हाला बरं वाटावं, मला काय मी सेवा कुठे मी करतोय म्हणून सुद्धा प्रवचन सांगत नाही, मला काय त्याची स्तुती नाही. हे सगळं हे तुमच्याकडे आहे. आणि आम्ही मात्र 2-4 पेंड्या घेऊन आलो, एक 10 मिनिटं की भाकरी शिळी खायला लागते म्हणून घरात ताव पडते. म्हणून हे तितिक्षा गुण सगळ्यात महत्वाचा आहे. परमार्थात सुद्धा आपल्या जवळ सुद्धा हा तितिक्षा गुण सगळ्यांच्याकडे असणं महत्वाचं आहे. म्हणून ही क्षमादिष्टक जी आहेत ही अंगीकार करून घेणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. म्हणून मग शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा हे 6 गुण आहेत. हे साधन चतुष्टकीमध्ये विवेक, वैराग्य आणि क्षमादिष्टक हे सगळं घेऊन अंगीकार करून आपण पुढेच वाटचाल केली पाहिजे. तरच मग श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयत इंद्रिय ज्ञानम लभत्वा परा शांती मच्ची रेणादी गच्छे. तरच आपण खऱ्या अर्थानं श्रद्धाळू हो, ज्ञानी हो, जितेंद्रिय म्हणजे इंद्रिय जिंकू आणि मगच आपल्याला शांती मिळेल. त्याशिवाय शांती मिळणार नाही, सुख मिळणार नाही. म्हणून तुम्ही खऱ्या अर्थानं असं साधन चतुष्टक होऊन एखाद्या सद्गुरूंना शरण जावा आणि तुम्हाला मग खऱ्या अर्थाने शांतीरूप मोक्ष प्राप्त होईल. सगळंच तुम्ही आम्ही हे दूध आहे बघा, दुधावर प्रक्रिया केल्यानंतर दही आहे, दह्याची प्रक्रिया केल्यानंतर ताक आहे, ताकातून लोणी आणि तूप आहे. मूळ काय आहे? दूधच आहे. पण तुम्ही आम्ही ताक आहे आणि संत झाल्या ते लोणीने तूप आहे. का तर त्या ताकातनं ते वर इंद्रिय ताब्यात ठेवल्यामुळे ती वर परिपक्व झालेले आहेत. आणि आपण कुठंतरी इंद्रिय ढासळतोय म्हणून आपण परिपक्व झालेला नाही. तूप आणि लोण्याच्या रूपाला आपण गेलेलं नाही. आपण दुधाला बी नाही, ताकाला झालोय. मग काही वेळा तूप 3000 किलो जाते, दूध 50-60 रुपये लिटर आहे
पण ताक एकदा एकदा गटारीत गोतायला लागते. त्यामुळं खऱ्या अर्थानं परिपक्व होण्यासाठी आपण ह्या घेतलेल्या श्लोकाप्रमाणे तुमचं चिंतन व्हावं, त्याप्रमाणे आचरण व्हावं, माझं बी त्या पद्धतीने आचरण व्हावं, अशी त्या पांडुरंग रुक्मिणी मातेच्या चरणी प्रार्थना करून आजची झालेली सेवा त्या पांडुरंगाच्या चरणी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, जनाबाई, मुक्ताबाई, आमचे गुरुवर्य उद्धवजी महाराज यांच्या चरणी, तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करून आज आपण या ठिकाणी सेवेला पूर्णविराम द्यायचा.